आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट कोमल संतोष कमाणे यांनी गणातील कातर खटाव बाजारपेठ, खातवळ, ऐनकुल, एलमरवाडी, पडळ, खेडीपाडी गावांना घर टू घर भेटीगाठी देऊन प्रचार मोहीम जोमात सुरू ठेवली आहे। ॲडव्होकेट कोमल संतोष कमाणे पंचायत समिती खटाव निवडणूक दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होत असलेल्या निवडणुकीत कातर खटाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। गणातील खेडीपाडी गावातील आपले पै पाहुणे, मित्र, कामातील सहकारी यांना प्रत्यक्ष भेटून आपले विचार मांडत आहे। यावेळी कातर खटाव येथे आठवडी बाजार भरला होता। बाजार तसेच व्यापारी दुकानदारकांना भेटून आपले विचार त्यांनी मांडले। बाजारात आपल्या मालाची विक्री करण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि घर टू घर मतदाराच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका सुरू ठेवला आहे। याच दिवशी पडळच्या युवकांनी एकत्र येऊन चांगला निर्णय घेतला आहे। सर्वांनी एकत्र येऊन गणातील उमेदवार ॲडव्होकेट कोमल संतोष कमाणे यांना पाठिंबा दर्शवला आहे। त्यामुळे या युवकांचे लोकशाही जपण्याचे एक पाऊल पुढे दिसून येत आहे। सर्वसामान्य उमेदवारांना युवा पिढीचा पाठिंबा असे गणित दिसून येत आहे। यावेळी तरुण पिढींनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवण्याचं आश्वासन उमेदवार ॲडव्होकेट कोमल संतोष कमाणे यांनी दिले। ॲडव्होकेट कोमल संतोष कमाणे या मूळच्या दातेवाडी गावाच्या असून त्या उच्च शिक्षित उमेदवार आहेत। कातर खटाव गणातील मूलभूत प्रश्न सोडवण्याचा त्यांचा अजेंडा आहे। लोकांचे तळागाळातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले। कातर खटावगणातील उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आमच्या वहिनीसाहेब ॲडव्होकेट कोमल संतोष कमाणे मॅडम ह्या स्वतः वकील आहेत, पेशाने उच्च शिक्षित आहेत। त्यांचे मिस्टर आणि त्यांचे धीर हे आमचे बंधुतुल्य मित्र आहेत। ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत। शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला नेहमीच केंद्रबिंदू म्हणून काम करणारे हे बंधू आणि आम्ही खरंच त्यांचे बंधुतुल्य मित्र याचा अभिमान वाटतो। त्या आज चांगल्या सुसंस्कृत घरातलं हे नेतृत्व सभापती पदासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे घड्याळ चिन्हावर दिलेलं आहे। आपण यापुढे त्या खरंच आज तुम्ही आता युवा पिढी आहात, त्यापुढे हा एक आदर्श असतो की आपला उमेदवार हा आज उच्च शिक्षित असणं गरजेचं आहे। कारण त्या कुठल्याही अशी आपली जी शिक्षित बाजू आहे त्यामुळे कामं समजून घेणं, आपल्याला कुठली दिशा देणं, कारण आज बऱ्याच प्रकारचे निधी येत असतात, बऱ्याच प्रकारची प्रशासकीय कामं समजून घ्यावी लागतात। तर आपण याचा अभ्यास असणारं नेतृत्व आपल्याला गरजेचं असतं। आणि आज खरंच 28 तारखेला 27 तारखेला आज चिन्ह वाटप झालं, आपले उमेदवार निश्चित झाले, त्यांना चिन्ह दिली गेली आणि 28 तारखेला आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं अकाली अपघाती निधन झालं। या निधनानं फार मोठा महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी पोकळी, आपल्या पक्षाची फार मोठी पोकळी तयार झाली आणि ही खरंच आज आपलं हे मत घड्याला देऊन त्यांची आपण स्वप्नपूर्ती करूया। हे मत म्हणजेच त्यांना आपल्या ह्या राष्ट्रवादी निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावपूर्ण ही श्रद्धांजली असेल असं मी मानतो। आपण खरंच मी त्यांच्या वतीनं शब्द देतो। माझ्या डॉक्टर सौ प्रियांका माने या तालुका अध्यक्ष आहेत, या नात्यानं मी सांगतो की कुठली आपली कामं असतील त्याला मी आता माझं पडळ साहेब चंदू पैलवान साहेब आहे, आणि साहेबांसाठी पडळ काय मला गाव नवीन नाही, आमचे सानापट्टे ग्रामपंचायत माझे सदस्य आहेत श्रीकांत पाटील साहेब आहेत। मी पडळ सानप कंपनी मला भावकीसारखी आहे आणि आम्हाला मी दाताचा स्पेशालिस्ट म्हणून माझ्याकडे सारखं येणं जाणं असतं। तर आम्ही या नात्यानं शब्द देतो की तुमचं कुठलंही काम आणणार नाही आणि त्यांना घेऊन येण्याची, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली ही महिला सभापतीपदी विराजमान व्हावी आणि आपल्यासाठी अभिमानाची सर्वांतर्फे आपण निर्धार करूया आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पडळगावचे सर्व ग्रामस्थ या सभेसाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित आहात बघून मला आनंद वाटला। मला सांगायचं म्हणजे मी डॉक्टर सौ प्रियांका महेश माने, राष्ट्रवादी काँग्रेस महिला खटाव तालुका अध्यक्ष आहे आणि आपल्याला आपल्या पक्षाकडून अत्यंत चांगली उमेदवार तुम्हाला कातर खटाव गणातून खूप चांगल्या मॅडमचं निवड झालेली आहे।
तर त्यांना तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि हर हुन्नर कुठल्याही तुमच्या संकटाला, कुठल्या अडीअडचणीला त्या उभ्या राहतील. मी त्यांच्या कामाची पद्धत, काम करण्याची पद्धत फार जवळून पाहिलेली आहे. पूर्ण कमाने कुटुंब, पूर्ण फॅमिली जी आहे ही कोणाच्याही अडचणी कोण जरी केला तरी ते तुमची कुठलीही अडचण एका मिनिटात सॉल्व करणार असं हे कुटुंब आहे. तुमच्या कुठल्याही अडचणीला उपस्थित राहील. आणि विशेष म्हणजे मॅडम ॲडव्होकेट आहेत, त्यामुळे तुमच्या कुठल्याही कायदेविषयक असतील, कुठल्याही तुमचे अडचणी असतील तर ते सोडवू शकतील. अशा चांगल्या उच्च शिक्षित उमेदवार पक्षाने दिलेले आहेत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आता हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळ्यांनी एक शब्द द्या किंवा वचन द्या की आपण मॅडमला प्रचंड मतांनी, घड्याळासमोरील चिन्हाचं बटन दाबून मॅडमला प्रचंड मतांनी आपण निवडून आणू आणि असा एक निर्धार करूया. एवढं बोलून मी थांबते. अभिवादन करते. तसेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले माननीय कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन करते. खरं तर हे अजितदादांचं जाणं, निवडणुकीच्या तोंडावरती जाणं हे आमच्यासाठी शॉकिंग होतं. आणि त्यातच आपले उमेदवार त्यांनी घेतलेली माघार ते पण आमच्यासाठी खूपच शॉकिंग होतं. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सर्वांनी एकत्र येऊन जो एका बहिणीला, सर्व भावांनी, तरुण भावांनी जे मला माझ्या पाठीवरती तुम्ही तुमचा विश्वास दाखवताय त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आहे. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार ठेवणारी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय. स्वतः अजितदादांनी फोन करून माझी उमेदवारी पक्की केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की येणारा सभापती हा राष्ट्रवादी पक्षाचाच असला पाहिजे. तर त्यांच्या ह्या शब्दासाठी आम्ही लढायला तयार आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला मिळते त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्यावरती विश्वास टाकणार आहात, तुम्ही सगळेजण मला मत देणार आहात, तुम्ही सगळ्यांना फोन करून तुमच्या नातेवाईकांना वगैरे म्हणजे मत आम्हाला देणार आहात. तर त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानते आणि माझा विश्वास तुम्ही टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न करते. थँक्यू सो मच. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.